आपल्या ज्या संचलन करणाऱ्या ज्या विचारवंत आहेत आंबेडकरी चळवळीच्या आणि व्याख्याता आहेत, माजी मुख्याध्यापिका आहेत आपल्या नंदाताई कांबळे. रमाईवरती अतिशय ठाण्यामध्ये जबरदस्त त्यांनी असं व्याख्यान दिलं होतं आणि या कार्यक्रमाला काकासाहेबांनी आग्रह केला आणि त्या उपस्थित झाल्या. त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी आमच्या वहिनी लीलाताई भालेराव खंबाळकर यांना विनंती करतो की आपल्या नंदाताईंचा सत्कार करा. आणि यानंतर सीमाताई या कार्यक्रमाला संबोधित करतील. त्याआधी ॲडव्होकेट आशाताई लांडगे या ज्या काही सत्कार मूर्ती आहेत, सत्कारार्थी आहेत, त्यांच्या वतीने आशाताई या ठिकाणी बोलणार आहे. तुमचा कांताताई, तुमचा अनुभव तुम्ही सांगाल का 2 मिनिटामध्ये? तुमचा अनुभव. हां 2 मिनिट हरकत नाही. हां नंदाताईंचा सत्कार असू द्या. काय टाळ्यांच्या गजर जरा स्वागत करूया आपण. यानंतर मी कांताताईंना विनंती करतो की तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्हाला कोणी मार्गदर्शन केलं की स्वतःच्या मनाने तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात आणि त्या काळ्या मनूचा चेहरा अजून तुम्ही काळा खट्ट केला, तर त्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा. जय भीम सर्वांना. सीमाताई जय भीम. पहिलेच मुलाखत झालेली, मला माहिती नव्हतं, तुम्ही माझ्या बाजूला बसलेल्या होत्या, आता कळलं. मी एका महिलेच्या घरी धुणं भांड्याचं काम करते आणि अजूनही मी कामच करत आहे. तर 2018मध्ये आपलं संविधान दिल्लीमध्ये झालं होतं. तर ती महिला मनुवादी होती आणि मी खूप, माझे लेकरं छोटे छोटे होते आणि तेव्हापासून मी तिच्या घरी काम करत होते. म्हणजे माझं वयच तिथं गेलं तिच्या कामामध्ये. पण तिनं मला लगेच येऊन सांगितलं, म्हणे बघ म्हणे कांता, तुमचं संविधान जाळलं म्हणे दिल्लीमध्ये. मी 2 मिनटं अस्वस्थ झाले, म्हणजे भांडेच सोडले हातातले घासता घासता. म्हटलं हे मला का बरं अशी येऊन म्हटली. मग परत मी 2 मिनटं थांबवून तिला 2 मिनटात लगेच विचारायला गेले हॉलमध्ये. म्हणलं मॅडम तुम्ही असं कसं म्हटलं मला का तुमचं संविधान जाळलं. पण म्हणलं साहेब तर क्लासमेट अधिकारी आहेत आणि साहेब तर संविधानावर जगतात का मनुस्मृतीवर जगतात. मी तिला 2 प्रश्न करून आणि लगेच 2 मिनटात तिच्या भांड्याला लाथ मारून बाहेर निघून आली. आणि मग मी निघून आल्याच्या नंतर मग मी घरी खूप असं अस्वस्थ झाली का बाबा असं का झालं असं. बरेचसे आपले पुढारी लोक आहेत, नेते लोक आहेत, त्यांना सगळ्यांना माहिती असेल. मी याला विचारते त्याला विचारते, ते म्हणे तू पागल झाली म्हणे, काय पण विचारते म्हणे तू. म्हटलं जाऊ द्या, कोणी सांगणार नाही आपल्याला. मग एक मुलगा होता चांगला शिकलेला होता, MSc झालेला मुलगा होता, त्याला मी विचारलं करे. म्हटलं आपले महापुरुषांचे फोटो तर सगळे आहेत, मग हा काळा म्हणून कुठंतरी लपून बसला असं. म्हटलं हे आपल्याला बघावं लागेल. मग तो म्हणे मी मोबाईलवर बघून तुम्हाला संध्याकाळी सांगतो. मी त्याची फोनची वाटच बघू लागले, पण त्यानं काही मला लवकर सांगितलं नाही. मग मी त्याच्या घरी गेली, म्हणलं मला सांगितलं नाही योगेश तू. म्हणे हाय म्हणे तिकडे लांब आहे म्हणे, मावशी एवढ्या लांब कसं जाणं होईल. म्हटलं सांग कुठं आहे. तर तो समजला मला जयपूरच्या हायकोर्टामध्ये. तर मग मी 2 महिने मी त्या मनूला शोधतच राहिले. मग त्याचा शोध घेऊन मग एका महिला कोणी याजानं पैसे घेतले, 20,000 रुपये याजानं घेतले आणि मी जयपूरला पोचले या शिलाताईला घेऊन. या शिलाताई बंजारा समाजाच्या आहेत, ती माझी मैत्रीण आहे आणि आम्ही दोघी जवळच राहतो, पण आम्ही एकदम जीवाभावाचे आहे. मग तिला पण नाही सांगितलं मी तर मी कुठं चाललो म्हणून. आपण चाल म्हटलं, आपले नेते लोक आहेत ना तिथं लोन वाटायलेत म्हटलं बचत गटाचं, त्याच्यासाठी जायचं आहे आपल्याला. जर मी तिला खरं सांगितलं असतं तर ती माझ्यासोबत आली नसती. म्हणून मी तिला काहीच नाही म्हणलं, फक्त आधार कार्ड सोबत घे म्हटलं. मग ती ना म्हणे आधार कार्ड कशासाठी. म्हणलं मग त्याच्यावर तर लोन द्यायलेत आपल्याला. मग ती म्हणे ठीक आहे चालेल म्हणे. आम्ही तिथं गेलो, पण मग जेव्हा तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला पोलिसांना पकडलं ना, मग आमच्याजवळ होते इस्प्रे होते. मग आता काय करायचं. मग त्यांनाच विचारलं, सर म्हटलं इथं जेवण कुठं भेटतंय हो. म्हणे बाहेर भेटतं म्हणे. तिला म्हटलं चल 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 बाहेर. आम्ही लगे बाहेर गेलो, 2 मिनटं विचार केला आणि जे साहेबाची गाडी चालली होती आणि त्या गाडीच्या पाठीमागं गेलो तर तिथं समोरच मनू दिसला आम्हाला. बाई म्हणलं यो काय इथंच आहे. चढली. तिला पटकन वरती चढवलं आणि तिला चौकून मग त्याला पूर्ण स्प्रेनं काळं केलं आणि मी खालून केलं, तिनं वरतून केलं. माझी तब्येत तेव्हा लई जाड होती, मी वर चढू शकले नव्हते, बारीक होती.
मग त्या मनूला काळं केल्याच्या नंतर मग आम्ही तिला घोषणा दिल्या. काय दिल्या? संविधान जिंदाबाद, मनुवाद मुर्दाबाद म्हणलो आम्ही असं तिथं. मग तिथं असं म्हटल्याच्या नंतर मग काय वकील लोक आले, धो 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 धुतलं आम्हाला. मग आम्ही काही घाबरलो नाही, आम्हाला लय मारलं, त्यांना एवढं मारलं, पण आम्ही काही हरलो नाही. म्हटलं नाही आपण मरासाठी झालेलं काय, आपण थोडी जवळ आहे म्हणून पळून जाणार आहे, पळून जायचं नाही, थांबायचं म्हटलं इथं. पण त्या वकील लोकांना आम्हाला एवढा प्रश्न केला, एवढा उद्ध्वस्त केला आम्हाला पोलिसाला बोलवा, मग पोलिसाच्या ताब्यात आम्हाला द्या, मग पोलीस जे करते ते आम्ही भोगायला तयार आहे असं त्यांना आम्ही सांगितलं. पण आम्हाला एवढं मारलं, वकील लोकांनाच आधी धुवून घेतलं, एवढं धुतलं आम्हाला का आम्ही सांगू शकत नाही, एवढं मारलं आम्हाला. मग ते आम्हाला तिथून जेलमध्ये नेलं, आमचे लय हाल केले, बेहाल केले. मग तिथं आम्हाला विचारलं पोलीस स्टेशनमध्ये, कोणी पाठवलं, कोणचे नेते तुमचे, कोणचे हे रिपब्लिकनचे आहेत का, ह्याचे आहेत का, त्याचे आहेत का, असे आम्हाला खूप सांगितलं, त्यानं खूप सांगितलं. पण आम्ही म्हणलो आम्ही स्वतः आलेलो आहे, आमचं संविधान दिल्लीमध्ये जाळलं म्हणून आम्ही मनूचा बदला घेण्यासाठी इथं आलेलो आहे. जय भीम. शिवाताई जय भीम. हा लढा किती वर्ष अजून आम्ही द्यायचा आहे मनूचा? म्हणजे यांच्याकडे बघितल्यानंतर आम्ही ज्या वेळेला अभ्यासक्रम कमिटीवरती हा मनूला हे करण्यासाठी आम्ही अटक झालो, पण तरी हे धाडस आमच्यामध्ये नव्हतं. पण ते धाडस बघून झाल्यानंतर हे सगळीकडे जेव्हा व्हायरल झालं तेव्हा ताईंना भेटण्याची माझी दुसरी संधी आहे. आपण मुंबईत दुसऱ्यांदा येतात. पण खरं सांगायचं तर या मनूला हादरा देणाऱ्या रगरागणी इथे उपस्थित आहेत आणि रगरागणीमुळेच याच्या पुढे लक्षात ठेवा आम्हाला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आणि ते एकत्र यावंच लागणार आहे, तरच पुढची पिढी आमची जी आहे ती वेगाने जाणार आहे. आणि त्याच्यानंतर